लिहिताना आपण लिहितो अभिजात भाषा आम्हाला हवी, अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळावा असं आपल्याला वाटतं. चांगली गोष्ट आहे, मिळाली तर आनंदाची गोष्ट आहे. पण त्याने काय फरक पडतो? त्या भाषेचा अभिजातपणा टिकवण्यासाठी तुम्ही मी काय करणार आहोत? आपली म्हणून काही जबाबदारी आहे की नाही मराठी भाषक म्हणून? परंतु आता इंग्रजी भाषेचं काय करायचं हे आम्हाला कळत नाही आणि आम्ही वेडी वाकडी अत्यंत अशुद्ध भाषा बोलतो. याच्यामध्ये एक कारण बौद्धिक आळस हेही आहे. आम्हाला श्रम नको, मी शुद्ध मराठीच बोलीन असं आम्हाला वाटत नाही. मला काळजी वाटते ती मध्यमवर्गीय शहरी प्रमाण भाषा बोलणाऱ्या लोकांची. आपल्याला आपली भाषा येत नाही हे आपल्याला कळायला पाहिजे. खेड्यातल्या लोकांना भाषा येते आणि भाषा जर जिवंत राहिली तर ती खेड्यातल्या लोकांमुळेच राहणार आहे, आपल्यामुळे राहणार नाहीये. कारण आपली भाषा आपण नखच लावलाय तिच्या गळ्याला. शहरी नागरी वर्ग जो आहे तो आपल्या भाषेबद्दल पूर्णपणे बेफिकीर आहे. आपण भाषा गमावतो म्हणजे आपलं संपूर्ण सांस्कृतिक संचित गमावतो हे त्याच्या गावी नाही. आपण भाषा गमावतो म्हणजे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा जो प्राण असतो तो नाहीसा होतो हे त्याला कळत नाही.